एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना तातडीनं मजुरी वाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर सहकुटुंब भव्य मोर्चा काढण्यात आला। महिलांचा लक्षणीय सहभाग असलेल्या या मोर्चात विविध भागातील यंत्रमागधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देऊन संबंधित प्रश्नावर तातडीनं बैठक बोलावण्याची मागणी केली। अनेक वर्षापासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांवर अन्याय होत असून 2013 पासून मजुरीत कोणतीही वाढ झालेली नाही। वाढती महागाई, वीज दर, वैफणी व इतर खर्चामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना जुन्याच दरात काम करावे लागत असल्याने यंत्रमागधारक आर्थिक संकटात सापडले आहेत। त्यातच वैफणी दरात 18% वाढ झाल्याने परिस्थिती आणखीन बिकट झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू असून परिसरातील बहुतांश यंत्रमाग बंद ठेवण्यात आले आहेत। काही ठिकाणी कारखाने बंद करण्यावरून वादावादीचे प्रकार घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पुढील काही दिवसात सर्व यंत्रमाग पूर्णपणे बंद करण्याचा इशाराही संघटनांनी दिला। मोर्चा दरम्यान मजुरी वाढ झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी लवाद समिती स्थापन करावी, ट्रेनिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवावे आणि प्रचलित मजुरीत किमान 2.5 पैसे वाढ द्यावी अशी मागणी केली। प्रश्न तातडीनं न सुटल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी ट्रेनिंग धारकांशी पत्रव्यवहार करून 2 दिवसात बैठक बोलवण्यात येईल अशी ग्वाही आंदोलकांना दिली। यावेळी नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, धर्मराज जाधव, कॉम्रेड भरमा कांबळे यांच्यासह चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ व इचलकरंजी परिसरातील यंत्रमागधारक उपस्थित होते।